आज कारवाई केली वाळूची, काय सांगा? माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ सर, माननीय अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मेत्रेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनान्वये काल मला संध्याकाळी काही हायवा सिद्धेश्वर पॉईंट या ठिकाणाहून रेती उपसा करणार असल्याचे बाबतची गोपनीय माहिती मला मिळाली होती. त्या अनुषंगाने मी खाजगी गाडीने या परिसरात आलो. परिसरातून त्या संबंधित पॉईंटकडे जात असताना अनेक ठिकाणी अनेक रस्त्यावरील चौकामध्ये रेती माफिया, रेती चोर यांचे जे काही हस्तक आहेत, जे लोकेशन देणारे लोक आहेत, ते दिसून आले. ते दिसून येत असताना मी एक खाजगी गाडीने प्रवास करत होतो. मग ती गाडी त्यांच्या दृष्टिकोनातून संशयास्पद वाटल्याने कदाचित त्यांनी त्यांच्या वाळू चोरांना लोकेशन दिले असल्याची संशय मला आहे. परंतु त्या उपरही मी डायरेक्ट सिद्धेश्वर पॉईंटला जाऊन धडक कारवाई केली. त्यामध्ये एक रेती चोर, विना परवाना रेती, अवैध रेती उत्खनन व वाहतूक करत असतानाचा एक हायवा मी रंगेहात पकडलेला आहे. त्याचबरोबर रात्री सदर नदी किनारी 144 CRPC आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 163 कलम लागू असताना, संचारबंदी असताना सुद्धा या ठिकाणी हे लोक वाळू चोरी हे करतात. ही बाब गंभीर आहे. म्हणून मी या वाळू चोरांना त्यांचा ट्रक जप्त केला. त्यानंतर त्या ट्रकला जे काही लोकेशन देणारे आहेत किंवा ते लोडर जे आहेत त्यांना जे लोकेशन देणारे एक व्यक्ती आहे, ती व्यक्तीसुद्धा मी ताब्यात घेतली. ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल जप्त केला. मोबाईलसोबतच त्या व्यक्तीची मोटरसायकलसुद्धा आम्ही जप्त केलेला आहे. त्याचबरोबर ह्या वाळू चोराला आणि वाळू माफियाला जे मदत करणारे त्याचे साथीदार होते, त्या साथीदाराचे सुद्धा वाहन जप्त करण्यात आलेलं आहे. ते जप्त करून सदरील वाहन गोंदी पोलीस ठाण्यातील ठिकाणी आम्ही जमा केलेलं आहे. ते वाहनाच्या विरोधात महसूल कारवाई आमची सुरू केलेली आहे. त्याच्यावर दंडात्मक आदेश आज पारित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सदरील जी काही वाळू चोर आहे, वाळू माफिया आहे, त्याच्या विरोधात मी स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे गोंदी पोलीस स्टेशनमध्ये. आता इतर अंबड व घनसांगी तालुक्यातील जनतेला मी आवाहन करू इच्छितो की गोदावरी नदी असेल, गलाटी नदी असेल, दुधना नदी असेल, या सर्व नदी ज्या ठिकाणी वाळू किंवा रेती उपसा होत असते, अशा ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. माझी जाणकार नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अशा स्वरूपाची काही गोपनीय माहिती असेल तर त्यांनी आम्हाला कळवावे, जेणेकरून सदर ठिकाणी आम्हाला